नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष तुमचं या करिअर मित्रा पेजवर परत एकदा तुमचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, सरकारी नोकरीची महत्त्वाची संधी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय आणि तेही थेट केंद्रात घेऊन आलोय. बघा, सीआरपीएफ ची महाभरती आली आहे. सीआरपीएफ मध्ये मेगा भरती होते. जवळपास 9195 पदांसाठी ही भरती असणार आहे. विविध पद याच्यामध्ये भरले जाणार आहे. पात्रता ही खूप छोटी आहे, ज्याच्यामध्ये फक्त 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय. बघा मित्रांनो, या भरतीबद्दलची सगळी माहिती आपण आज इथे घेणार आहोत. त्याच्यामध्ये पात्रता काय असेल, अभ्यासक्रम काय, त्याची निवड कशी होते, पगार कसा असतो, त्याच्यासाठी तुमची शारीरिक पात्रता काय पाहिजे. तर बघा, या सगळ्या माहितीबद्दलचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. सगळ्यात पहिले, जर तुम्ही या आपल्या करिअर मित्र पेजला फॉलो केलेलं नसेल तर आत्ताच फॉलो करा. मला खूप वाईट वाटतं जेव्हा विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहून चालले जातात. कारण काय आहे मित्रांनो, खूप मेहनत घ्यावी लागते तुमच्यासाठी, की या सगळ्या गोष्टींची डिटेल्स काढावं लागते आणि योग्य ती माहितीच तुमच्यासाठी घेऊन यावं लागते. कारण काय आहे, तुमचा विश्वास आमच्यावर जो आहे तो विश्वास असाच आमच्या सोबत राहावा, त्याच्यासाठी आत्ताच फॉलो करून सबस्क्राईब करा आम्हाला, किंवा इंस्टाग्रामला असेल तर तिथेही जॉईन करा, टेलिग्रामला जॉईन व्हा. कारण काय, सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट्स मी तुम्हाला त्या सगळ्याच ठिकाणी तिथे देत असतो. ओके, तर बघा मित्रांनो, टोटल पद आहे 9195. ठीक आहे, 9195 पद आहे याच्यामध्ये. हा, आणि ही भरती एवढी डिफरंट आहे की याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठी जागा आहे. ओके, 9195 पद आहेत. ते ट्रेड्समॅन आहे, पॉइनर आहे, वेगवेगळे पद आहेत. अर्ज भरायला कधी सुरू होत आहेत तर बघा, 20 एप्रिल 2026, 20 एप्रिल 2026 रोजी अर्ज तुमचे भरायला सुरू होत आहे आणि 19 मे 2026 ला शेवटची तारीख आहे. ठीक आहे, 19 मे 2026 ला याची शेवटची तारीख आहे. वेळ आपल्याकडे आहे, भरपूर दिवस आहे अजून. तयारीला लागा. तुम्हाला आता खूप मोठी सुवर्ण संधी आहे, थेट केंद्रात नोकरी मिळणार आहे तुम्हाला. सीआरपीएफ म्हणजे छोटी नोकरी नाही मित्रांनो. ओके, आणि अर्ज भरायचा आहे. बघा इथं फीज तुम्हाला किती आहे तर अर्ज भरायला जनरल कॅटेगरी जी आहे, जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस वगैरे असेल तर यांच्यासाठी फक्त 100 रुपये. आपल्यासारखं TCS IBPS सारखं नाही इकडे की 100 रुपयाचं हे सांगून 900 रुपये 1000 रुपये फीज आहे. इथे फक्त 100 रुपये फीज आहे मित्रांनो. आणि SC ST जर असाल किंवा महिला असाल तर तुम्हाला फ्री आहे इथे. ओके, सो नक्की फॉर्म भरा. आणि या भरतीचा जो, या भरतीला आपल्याला क्रॅकच करायचं या वेळेला. आता याच्या ज्या अपडेट्स असतील पुढच्या, त्या सगळ्या अपडेट्स मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येणार आहे. बघा, आता याच्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी किती किती जागा आहेत बघा, थोडक्यात आपण बघू. जास्त डिटेलमध्ये इथे मी सांगत बसणार नाही, तुम्हाला बोर करणार नाही. ओके, मेन याच्यामध्ये बघा ड्रायव्हरच्या जागा आहेत. हेवी ड्युटी ड्रायव्हर आहे. त्याच्यामध्ये ड्रायव्हरच्या जागा किती आहेत बघा, 3176 जागा आहे. किती? 3176 जागा आहे. नंतर मोटर मेकॅनिकच्या किती आहे, 739 जागा इथं आहे मोटर मेकॅनिकच्या. ओके, बाकी मग तुम्हाला बघा सपोर्ट स्टाफ आहे तिथे 1426 जागा आहेत. या कुकच्या आहे, बिगुलरच्या आहे 1263, सफाई कर्मचाऱ्याच्या आहेत 547 जागा. जलवाहक म्हणजे वॉटर कॅरियरच्या जागा किती आहे, 502 जागा आहे. प्रत्येक पदासाठी इथे सॅटिस्फाय आहोत आपण, एवढ्या जागा इथे आहेत मित्रांनो. आणि आपल्याला काही एवढ्या जागा नाही पाहिजे, 500 जागा 1000 जागा नाही, आपल्याला फक्त आपली एक जागा पाहिजे. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा मित्रांनो, ब्रास बँड याच्या 157 जागा आहे तिकडे. बऱ्याचशा आता पाईप बँड आहे इथं 32 आहे. नंतर पायनर विंग याच्यासाठी किती जागा आहेत बघा, 20 जागा इथं आहेत. नंतर धोबीच्या 363 आहे. नाई आहे, दर्जी आहे, सुतार आहे, पेंटर आहे, या सगळ्या जागा इथं आहेत. ओके, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला आता पात्रता काय, सगळ्यात महत्वाचं इथं पात्रता काय, लायसन्स काय लागतं. ओके, ड्रायव्हर जर आहात तर मग लायसन्स कोणतं लागेल, याच्यासाठी अदर पात्रता काय लागेल. तर बघा मित्रांनो, सामान्य ट्रेड्समॅन जे जनरल ट्रेड्समॅन आहे त्या पदासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 10वी पास पाहिजे. फक्त आणि फक्त 10वी पास. याच्यामध्ये कौशल्य काय पाहिजे, कामाचे तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे, अनुभव पाहिजे तिथं तुम्हाला. आणि वय किती पाहिजे तर 18 ते 23 वर्षाचा उमेदवार अर्ज करू शकतो. कोणत्या पदाला, सामान्य ट्रेड्समॅन, जनरल ट्रेड्समॅनला. ओके, त्याच्यानंतर बघा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरला काय पाहिजे तर 10वी प्लस हेवी ड्रायव्हिंग लायसन्स, 10वी प्लस जड वाहन परवाना. ओके, 10वी झाली की त्याच्यानंतर तुमचा हेवी ड्रायव्हरचा लायसन्स पाहिजे. त्याच्यानंतर काय की जड वाहन चालवण्याचा इथे अनुभव पाहिजे. म्हणजे जसं इथे आता मोठ्या आर्मीचे तुम्ही बघतात की मोठे मोठे ट्रक असतात, हे
खूप मोठे मोठे हेवी ड्युटी त्यांचे व्हेकल असतात, तर ते चालवायचे असतात तिथे. तर त्यासाठी तुम्हाला या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. एक ड्रायव्हिंग लायसन्स हेवीवाला, त्याच्यानंतर तुमचा जड वाहन चालवण्याचा अनुभव. ओके. याच्यासाठी वय किती पाहिजे? आता याच्यासाठी वय पाहिजे तुमचं 21 वर्ष ते 27 वर्षापर्यंत. किती? 21 वर्ष ते 27 वर्षापर्यंत. नंतर बघा दुसरं एक महत्वाचं पद आहे इथं, मोटर मेकॅनिकचं. मोटर मेकॅनिक साठी तुम्हाला काय पाहिजे? 10वी किंवा 12वी. 10वी किंवा 12वी प्लस आयटीआय. किती वर्षाचा? 2. मोटर मेकॅनिक आयटीआय वाले विद्यार्थी 2 वर्षाचा मोटर मेकॅनिकचा कोर्स असतो बघा. 2 वर्षाचा मोटर मेकॅनिकचा तुमचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. ओके. 2 वर्षाचा मोटर मेकॅनिकचा कोर्स असेल तर इथे अप्लाय करू शकता. सोबत 1 वर्षाचा अनुभव. म्हणजे काय सांगितलं इथं? 1 वर्षाचा अनुभव. तुमची जर अप्रेंटिसशिप झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. तो तुमचा 1 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जातो. ओके. तो 1 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जातो. याच्यामध्ये बघा कौशल्य इथे काही सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. इथे तुमचं वय पाहिजे 18 वर्ष ते 23 वर्ष. 18 वर्ष ते 23 वर्ष. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बातमी एक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार इथे कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. ओके. कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. एससी असाल, एसटी असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटेल, आणि जर तुम्ही ओबीसी असाल तर इथं तुम्हाला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटेल. आता या भरतीसाठी तुम्ही अर्ज केला, सगळं झालं, पण टप्पे कसे असतात? भरती प्रक्रिया राबवली कशी जाते? तर सगळ्यात पहिला टप्पा असतो तुमचं फिजिकल टेस्ट. सगळ्यात पहिला टप्पा असतो फिजिकल टेस्ट. म्हणजेच काय? तुमची शारीरिक चाचणी, ज्याच्यामध्ये तुमचं ग्राउंड आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो, तुमचं ग्राउंड होत असतं मित्रांनो. ओके. दुसरा टप्पा काय असतो? जर तुम्ही ग्राउंड पास केलं तर त्याच्यानंतर तुमची होती लेखी. सेम पोलीस भरती. त्याच्यानंतर तुमचं काय होतं? लेखी. लेखी झालं, लेखी झालं की त्याच्यानंतर होते तुमची ट्रेड टेस्ट, म्हणजे तुमची कौशल्य चाचणी. कौशल्य आणि प्रात्यक्षिक चाचणी, म्हणजे शॉर्ट बट स्वीट मध्ये स्किल टेस्ट म्हणतो आपण त्याला. म्हणजे जे तुम्ही ट्रेड आहात, जे तुमचे ट्रेड आहे, त्या ट्रेडला तुम्हाला तिथे दाखवायचं की तुम्हाला ते काम येतंय बा. एखाद्या वेळेस तुम्ही ड्रायव्हरचा फॉर्म भरला तर मग तुम्हाला गाडी चालवून दाखवा लागेल, बरोबर का? आणि जर तुम्ही कुकचा फॉर्म भरला तर तुम्हाला जेवण बनवून दाखवावं लागेल. सोपं आहे. एवढं सोपं आहे मित्रांनो. ओके. नंतर चौथा आणि महत्वाचा टप्पा काय आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय? तर कागदपत्राची तुमची पडताळणी. तुमचे जे 10वीचं आहे, 12वीचं आहे, की आयटीआयचं मार्कशीट आहे, सर्टिफिकेशन आहे, इतर तुमचं आधार कार्ड असेल, बँक डिटेल्स असतील, किंवा काही डोमिसियल, नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल, या डॉक्युमेंटची तुम्ही ऑनलाईन जी डॉक्युमेंट्स अपलोड केली आहे ती सगळी डॉक्युमेंट्स तिथे स्टेप बाय स्टेप चेक होतात. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट तुमच्या टीव्ही मध्ये क्लिअर होतात. त्याच्यानंतर 5वा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो. त्याच्यामध्ये काय असतं? तुमची मेडिकल टेस्ट होते. 5वा टप्पा काय असतो? मेडिकल टेस्ट इथं तुमची होत असते. ओके. मेडिकल टेस्ट झाल्याच्या नंतर तुम्ही जवान म्हणून जॉईन होतात. थेट तुम्ही जवान म्हणून जॉईन होतात. मग तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये वर्दी वगैरे सगळं असतं मित्रांनो. एकदम भारी जॉब हा आहे. ओके. याच्यानंतर बघा शारीरिक पात्रता काय पाहिजे हे आपण बघतोय आता. शारीरिक पात्रता काय पाहिजे म्हणजे महिलांसाठी उंची किती पाहिजे, पुरुषांसाठी उंची किती पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. बघा पुरुष तुम्ही असाल तर तुम्हाला पाहिजे 170 सेंटीमीटर उंची. पुरुष तुम्ही असाल तर 170 सेंटीमीटर उंची इथे पाहिजे, प्लस छाती पाहिजे 87 सेंटीमीटर, प्लस 5 सेंटीमीटर इथे फुगवून पाहिजे. 87 सेंटीमीटर तुमची चेस्ट ही न फुगवता पाहिजे, प्लस 5 सेंटीमीटर इथे फुगली पाहिजे. ओके. नंतर महिलांसाठी बघा, महिलांसाठी उंची किती? तर महिलांसाठी उंची आहे 157 सेंटीमीटर. 157 सेंटीमीटर इथं महिलांसाठी उंची आहे. आता मैदानी चाचणी कशी असते? मैदानी चाचणी कशी असते तर बघा, ड्रायव्हर, मेकॅनिक, माळी, पेंटर, कारपेंटर या पदांसाठी जर तुम्ही अर्ज केला तर पुरुषांना 5 किलोमीटरची रनिंग आहे. किती मिनिटामध्ये? 24 मिनिटामध्ये. 5 किलोमीटरची रनिंग आहे. किती मिनिटामध्ये? 24 मिनिटामध्ये. नंतर महिलांसाठी काय? तर महिलांसाठी 1600 मीटर आहे. महिलांसाठी 1600 मीटर आहे.
8.5 मिनिटामध्ये. 8.5 मिनिटामध्ये. नंतर कुक, वॉटर कॅरियर, बार्बर, वॉशरमॅन आणि स्वीपर यांच्यासाठी पुरुषांसाठी आहे 1600 किलोमीटर. सॉरी 1.6 किलोमीटर म्हणजे 1600 मीटर 10 मिनिटामध्ये. नंतर महिलांसाठी 1.6 किलोमीटर 12 मिनिटामध्ये. इथं 2 मिनिटं महिलांना एक्स्ट्रा भेटतात. ओके, 2 मिनिटं इथे एक्स्ट्रा भेटतात. नंतर फायनर विंग याच्यामध्ये मॅसन आणि इलेक्ट्रिशियन याच्यासाठी 1600 मीटर आहे पुरुषांसाठी आणि 9 मिनिटं आहे. ओके, किती? 1600 मीटर आहे 9 मिनिटामध्ये. ठीक आहे मित्रांनो. आता लेखी परीक्षा कशी असते, अभ्यासक्रम कसा असतो, अभ्यासक्रम म्हणजे पॅटर्न कसा असतो परीक्षेचा ते बघतो. बघा, रिझनिंग, तुमची रिझनिंग आहे, रिझनिंगला 25 मार्क असतात, मॅथला 25 मार्क असतात, हिंदी किंवा इंग्लिश असेल तर इथं 25 मार्क असतात. जनरल नॉलेज जीके ला किती असतात? 25 फक्त. आणि यामध्ये मित्रांनो हे सगळे मिळून तुमचे इथे 100 मार्काचा हा पेपर असतो, प्लस 100 प्रश्नांचा, म्हणजे 100 प्रश्नांना 100 मार्क. किती वेळ असतो? 2 तास इथे वेळ असतो. ओके, फक्त 2 तास इथे वेळ असतो. ओके, याच्यामध्ये आता एक महत्वाची बात, इम्पॉर्टंट पॉइंट आहे की याच्यामध्ये सर नेगेटिव्ह मार्किंग असते का? तर हो, 0.25 ची इथे नेगेटिव्ह मार्किंग असते. त्याच्यामुळे जे प्रश्न तुम्हाला येत असतील त्याच प्रश्नांवर इथे रिस्क घ्या. जे प्रश्न येत नसतील ते प्रश्न स्किप करा, तुक्के मारू नका. ओके, त्याच्यानंतर बघा तिसरा टप्पा. आता जे डिटेलमध्ये आपण समजून घेतोय तर तिसरा टप्पा काय असतो? तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची स्किल टेस्ट. मी जसं पहिले तुम्हाला सांगितलं की तिसरा टप्पा असतो स्किल टेस्ट, म्हणजे तुमची कौशल्य चाचणी. याच्यामध्ये प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवावं लागतं. जसं उदाहरणार्थ ड्रायव्हर कडून गाडी चालवणं, मी आधीच तुम्हाला सांगितलं की कुक कडून स्वयंपाक करून घेणं, मेकॅनिक कडून टूल्सची ओळख करून घेणं, मेकॅनिक कडनं टूल्सची ओळख करून घेणं. ही चाचणी किती मार्कासाठी असते? तर ही असते 50 गुणांसाठी. आणि ही चाचणी पास होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 गुण इथे घ्यावं लागतात. कमीत कमी 20 गुण इथे घ्यावं लागतात. ही जी गुण आहे, हे गुण तुम्हाला काही मेरिट मध्ये तुमच्या इन्क्लूड केले जात नाही, मेरिट मध्ये ऍड केले जात नाही. पण हो, हे जे गुण आहे हे गुण तुमच्या क्वालिफाईंग नेचरचे असतात. त्याच्यामुळे हे कमीत कमी 20 गुण तुम्हाला इथे घ्यावंच लागतात. ओके, आता याच्यामध्ये कागदपत्र काय काय लागतात मी थोडक्यात सांगितलंय, अजून डिटेल याच्यामध्ये कागदपत्र आहेत. ओके, मी थोडक्यात इथे घेतलेत. बघा, तुमची 10वी किंवा 12वीची गुणपत्रिका असेल. नंतर मी सांगितल्याप्रमाणे बघा, डोमेसियल तुमचं आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुमचं, ड्रायव्हरसाठी हेवीचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे, ITS प्रमाणपत्र आहे. ते पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, म्हणजे फिटर वेगळं, मेकॅनिकलचं वेगळं, इलेक्ट्रिशियनचं वेगळं, अदर ज्या ट्रेड्स आहेत त्या प्रत्येक ट्रेडचं वेगळं असतं. आता ITI वाल्यांना ही कल्पना आहे चांगली. नंतर जातीचा दाखला, म्हणजे तुम्ही SC असाल, ST असाल, OBC असाल तर केंद्र सरकारचाच इथे जातीचा दाखला लागतो. ते केंद्र सरकारचं एक फॉर्मॅट असतं. त्या फॉर्मॅट मला हवं तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर ही फॉर्मॅट हा कळत नसेल तर मला 7972723938 या नंबरवर मला फक्त मेसेज करा की सर CRPF कास्ट सर्टिफिकेट फॉर्मॅट किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट फॉर्मॅट. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तो माहिती पाठवून देतो डायरेक्ट. ठीक आहे, याच्यानंतर काय पाहिजे? EWS प्रमाणपत्र. EWS प्रमाणपत्र कधीच? तर 1 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या दरम्यानचं इथं पाहिजे EWS. ओके, EWS पाहिजे. याच्यानंतर पाया तुमचं मेडिकल टेस्ट, सगळ्यात महत्वाचं मेडिकल टेस्ट. याचं मेडिकल असं म्हणतात की खूप हार्ड असतात, पण तुम्ही जर फिट असाल तर काहीच काळजीचं कारण नाही. बघा, इथे मेडिकल टेस्ट होते तुमची, कोणाकडनं होते? सरकारी डॉक्टरांद्वारे. तुमची शारीरिक अवयव व दृष्टी म्हणजे विजन टेस्ट, म्हणजे तुम्हाला चष्मा आहे का, तुम्हाला तुमची दूरदृष्टी चांगली आहे का दूरदृष्टी म्हणजे असं नाही की तुमचं फ्युचर चांगलं आहे का, त्याच्यामध्ये तुमचं जे विजन असतं, विजन एक 9 to 9 असतं, 6 to 6 असतं, असं काहीतरी विजनचं असतं बघा, ते तुमचं क्लिअर पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर
ओके, तर अशा या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होतं. ठीक आहे. बाकीच्या आता याच्यामध्ये बऱ्याचशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, पण त्या तुमच्यासाठी काही एवढ्या इम्पॉर्टंट नाहीत. आहेत इम्पॉर्टंट, पण त्या केव्हा, जेव्हा तुम्ही आता फॉर्म भराल, फॉर्म भरल्याच्या नंतर जर छोट्या मोठ्या काही अडचणी असतील तर मी तुमचा माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. सोबत मला कमेंटमध्ये तुमचं सगळ्या गोष्टी टाका. कमेंटमध्ये तुमची एक एक प्रतिक्रिया, तुमचं एक एक वाक्य मी स्वतः वाचत असतो आणि त्याला रिप्लाय पण करत असतो. ओके, ते या मला टाका. आणि तुमच्या सगळ्या प्रवासात मी सोबत आहे. हे मी लिहिलंय फक्त असं मजाकसाठी नाही लिहिलं. मी तुमच्या प्रत्येक प्रवासामध्ये, म्हणजे तुमच्या अर्ज भरल्यापासून तुम्ही जेव्हा अर्ज भरतात तर तुमची थेट जॉईनिंग पर्यंत, तुम्ही जोपर्यंत जॉईन करत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असतोय तिथे. ठीक आहे. काहीही अडचण असली तर ती मी तिथे तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करतो, फक्त कायदेशीर. ओके. त्याच्यानंतर बघा, आता मी आपला इंस्टाग्राम पेज आहे करिअर मित्र नावाचं. युट्यूबला जो तुम्ही व्हिडिओ बघतच आहात त्यालाही सबस्क्राईब करा. नंतर बघा, आपला टेलिग्राम चॅनल आहे. या तिघ गोष्ट तुम्ही आता व्हिडिओ झाला, सगळ्यात पहिले या व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायची, आपल्या याला युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. नंतर लगेच इंस्टाग्रामला जाऊन आपल्याला तिथं मी छानपैकी रील घेऊन येत असतो, प्लस तुमच्या काही छोट्या मोठ्या अपडेट असतील तर ते आपण तिथे देत असतो. तर लगेच तिथे इंस्टाग्रामला करिअर मित्र पेज सर्च करा, आपला हा लोगो तिथे तुम्हाला दिसेल, हा लोगो तिथे दिसेल आणि लगेच तिथे फॉलो करून टाकायचं. नंतर सोबत याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. करिअर मित्र आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला डेलीच्या करंट अफेअरच्या असतात, तुमच्या काही अपडेट्स असतात, क्विज असतात, या सगळ्या गोष्टी मी तिथे टाकत असतो. ओके, तर चला मित्रांनो, भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, ऑल द बेस्ट.